श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 11वा अध्याय आपल्याला काय बरं शिकवतो तर एक अतिशय सुंदर असा संदेश देतो। आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात चाललेलं असतं। असं वाटतं प्रयत्न तर खूप करतोय पण यशच मिळत नाही, प्रार्थना करतोय पण उत्तर मिळत नाही। तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात ना? 11वा अध्याय आपल्याला सांगतो स्वामी कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही। कधी कधी स्वामी आपल्याला संकटातून जाताना पाहतात, कारण त्या संकटातून आपली श्रद्धा अधिक मजबूत होत असते। जसं एखादं झाड वादळाला हलवतं पण त्याची मुळे खोल असतील तरच ते उभं राहतं, अगदी तसंच जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपल्या मनात स्वामींची आठवण असेल तर आपण कधीच खचत नाही। 11वा अध्याय आपल्याला आणखीन एक मोठी शिकवण देतो, अहंकार सोडा। आपण कधी कधी विचार करतो, हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं, पण सत्य हे आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते स्वामींच्या कृपेने घडत असतं। जेव्हा आपण नम्र होतो, स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो, तेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर अधिकच होत असते। कधी कधी आपल्याला वाटतं आपली प्रार्थना स्वामी ऐकत नाहीत, पण 11वा अध्याय सांगतो स्वामी उशिरा करतात पण कधीच कोणावर अन्याय करत नाही। योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्या आयुष्यात असा मार्ग दाखवतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो। म्हणून जीवनात कितीही संकट आली ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा कधीच सोडू नका, कारण ज्या मनात स्वामींचं नाव असतं त्या मनाला कोणीच हरवू शकत नाही। आणि म्हणूनच 11वा अध्याय आपल्याला हेच सांगतो, विश्वास ठेवा, कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही। चला तर मग 11व्या अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय 11वा श्री गणेशाय नमः। मागच्या अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोडे आले होते आणि अशा या पुण्यस्थानी 3 रात्री आनंदाने राहिले। तेथे त्यांना समजले जवळच अक्कलकोट येथे साक्षात दत्त महाराज स्वामी महाराजांच्या रूपाने राहत आहेत। तेव्हा आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अक्कलकोटला जावं, त्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्या मनातील संशय दूर होईल। मुरगोडमधील ब्राह्मणांनी चोळप्पांना सल्ला दिला, भीमा तीरावरील गांगनापूरला श्री दत्तांचं तीर्थस्थान आहे, तेथे आधी तुम्ही जावा, तेथे बसून अनुष्ठान करा। श्री दत्त महाराज स्वप्नात येऊन जो तुम्हाला दृष्टांत देतील तसे तुम्ही वागा। मनामध्ये विचार करून बाळप्पा लगेच गांगनापूरला निघाले। गांगनापूर अत्यंत पवित्र असं तीर्थस्थान। लोक मनामध्ये मनोकामना धरून पवित्र अशा भीमा तीरावर स्नान करून श्री दत्तगुरूंची सेवा करतात। या ठिकाणी लोक आपले दारिद्र्य कमी व्हावे म्हणून, आपल्याला धनप्राप्ती व्हावी, तर कोणी एखाद्या आजारातून बरं व्हावं म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा ठेवून येतात। कोणी मंदिराला प्रदक्षिणा घालतं, तर कोणी ब्राह्मणभोजन घालतं, तर कोणी गंगेमध्ये स्नान करून देवळापर्यंत नमस्कार करतात। ज्याप्रमाणे कोणी नवस बोलले असेल तसं ते पूर्ण करतात। तेथील सर्व सेवेकरी दररोज 2 वेळेला भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात। अशा या ठिकाणी बाळप्पा येऊन पोहोचले। त्यांनी मनोभावे नरसिंह सरस्वतींच्या पावलांचे दर्शन घेतले। दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अनुष्ठानाला सुरुवात केली। रोज सकाळी पहाटे उठावे, संगमावर जाऊन स्नान करावे आणि नंतर जपध्यान करावं। इतर सेवेकऱ्यांसोबत गावात जाऊन भिक्षा मागत आणि संगमावर येऊन भोजन करत, पुन्हा स्नान करून जपध्यान करत, सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी पुन्हा संध्या स्नान करून संध्यावंदन आणि जप नामस्मरणाचे कार्य आटपून रात्र पडायच्या आत गावात परतून येत असे। बाळप्पा गृहस्थाश्रमी होते, त्यांच्या घरी संपत्ती भरपूर होती। त्यांना परान्न कधीच माहीत नव्हतं, ते आज भिक्षा मागून जेवत होते। आपल्याला सद्गुरूची प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी घरदार, कामधंदा, बायकापुरं या सगळ्यांचा त्याग करून थंडी, ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ते आनंदाने राहत होते। घरी रोज पंचपक्वाने खाणारा आज इथे भिक्षा मागून मिळतील त्या कोरड्या भाकरीवर आपला उदरनिर्वाह करत होता। कधी कधी ऊन, पाऊस, वारा, थंडी यांचा त्यांना खूप त्रास होत होता, तर कधी अर्धपोटी उपवास घडत होता। पण मनातून नाराज न होता केवळ सद्गुरू प्राप्तीसाठी ते हे सर्व करत होते। गांगनापुरी अय्यरराम नावाचे एक सेवेकरी होते। त्यांना बाळप्पांबद्दल समजलं होतं, त्यांचे होणारे हालही समजले।
ते बाळप्पांना म्हणाले, तुम्ही रोज भिक्षा मागून आल्यानंतर आमच्या घरी येत जावा आणि तुम्हाला जे कमी पडेल ते आमच्या घरातून घेत जावा. हे ऐकून बाळप्पांना बरे वाटले. 2 दिवस ते पोट भरून जेवले, परंतु मनातून त्यांना संकोच वाटू लागला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी जाणं सोडून दिलं. नेहमीप्रमाणे माधुकरी मागून आले की संगमावर जात कोरड्या भाकरींची झोळी पाण्यामध्ये बुडवत. नंतर ते बाहेर येऊन त्या ठिकाणच्या एखाद्या खडकावर बसून त्या भाकरी खात असत. असा त्यांचा दिनक्रम कित्येक दिवस चालू होता. असेच काही दिवस लोटले. त्यांना योग्य आहार न मिळाल्याने त्यांचे शरीर खराब होत चालले होते. त्यामुळे त्यांच्या मनात सतत विचार येत होता, आपण घरदार, बायका पोरं, कामधंदा सोडून सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी येथे आलो आहोत, पण आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होईल असं आता दिसत नाही. आपलं नशीबच खोटं आहे. आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागला. उपवास तापवास केले, अनुष्ठान केले, पण स्वप्नातही सद्गुरूंचे कधी दर्शन झाले नाही. असा विचार बाळप्पांच्या मनामध्ये येत होता. तरीसुद्धा कष्ट सोसून त्यांनी आपली नित्यनियमाने सेवा चालूच ठेवली. अशा प्रकारे 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वप्न पडले. त्यामध्ये प्रत्यक्ष दत्तगुरूंचे त्यांना दर्शन झाले. त्यामुळे बाळप्पांना खूप आनंद झाला. पुन्हा 15 दिवस झाल्यानंतर त्यांना दृष्टांत झाला. एका ब्राह्मणाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, अक्कलकोटमध्ये श्री दत्त महाराज स्वामी समर्थांच्या रूपाने राहत आहेत. तेथे तू जा, तुझे कार्य पूर्ण होईल. हे स्वप्न पाहून त्यांना मनातून खूप आनंद झाला. आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालं आहे असं त्यांना वाटलं. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर त्यांना अंथरुणाखाली एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये लिहिलं होतं, उतावळापणा करू नको. हे पाहून त्यांनी मनामध्ये विचार केला की आपले अनुष्ठान अजून पूर्ण झालं नाही. त्यामुळे पुन्हा त्यांनी अनुष्ठानाला सुरुवात केली. एके दिवशी बाळप्पा संगमावर स्नान करण्यासाठी गेले. तेथील एका झाडाखाली आपले कपडे ठेवून ते आंघोळीला गेले. आंघोळीवरून परत आल्यानंतर त्यांनी कपडे उचलले तर त्याखाली त्यांना विंचू आढळला. त्यांनी विंचवाला मारलं नाही, सोडून दिलं. आपले नित्यकर्म आटपून ते गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांना घराघरातून पंचपक्वान्ने मिळाले. बाळप्पांना खूप आनंद झाला. त्यांना वाटलं, आजचा दिवसच खूप चांगला आहे, हा उत्तम शकुन आहे असं समजून ते त्याच दिवशी अक्कलकोटला जाण्यास निघाले. रस्त्यामध्ये त्यांना वेगवेगळे चांगले शकुन मिळत गेले. चालत चालत बाळप्पा दुसऱ्या दिवशी अक्कलकोटमध्ये येऊन पोहोचले. नरसिंह सरस्वती स्वतः यतिरूपाने वास करत आहे. ती अशी रम्य नगरी म्हणजे अक्कलकोट. तेथील सर्व लोक आनंदाने नांदत आहे. तेथील लोक कोणतंही काम करताना स्वामी नामांचा गजर करत आहे. कोणी स्वामींची स्तुती गाणी म्हणून करत आहे. दूरवरून ब्राह्मण, मारवाडी, वैश्य, शूद्र लोक स्वामी महाराजांचा महिमा ऐकून दर्शनाला येत आहेत. तेथे यात्रेसारखी बरीच गर्दी झाली होती. स्वामी महाराजांच्या नामघोषाने ते नगर रात्रंदिवस गजबजलेलं असत. राजे, पंडित, शास्त्री, भिक्षा मागणारे, नाथपंथी, संन्यासी, फकीर, रामदासी अशा प्रकारे निरनिराळे लोक कोठून ना कोठून दर्शनाला येत होते. कोणी कीर्तन करत होतं, तर कोणी गायन करत होतं, तर कोणी भजन करून नाचत होतं. स्वामींचा महिमा वर्णन करावा तेवढा कमीच आहे. अशा त्या तीर्थक्षेत्राचा महिमा मी काय बरं वर्णन करावा. असं ते अक्कलकोट महाराजांच्या कृपेने वैकुंठासारखं वाटत होतं. पूर्व पुण्याईमुळे आपल्याला योग्य जागा सापडली आहे आणि आपल्या आता जन्माचं सार्थक येथेच होईल असं बाळप्पांना मनोमनी वाटलं. बाळप्पा महाराजांचे सेवेकरी होऊन स्वतःच्या हाताने त्यांची पूजा अर्चा करतील. याचं वर्णन आपण पुढील अध्यायात बघणार आहे. ज्यांचा महिमा अगाध आहे, जे केवळ भक्तांना आनंद देतात, अशा स्वामी महाराजांना वंदन करतो. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 11वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. हा अध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.